विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवांमध्ये जे काही पारंपरिक उत्सव साजरे केले जातात त्यात पोळ्याच्या मारबतीत मिरवणुकीला ऐतिहासिक वारसा आहे. मारबत आणि बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे. पूर्वी बाकाबाई हिनं इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध म्हणून बाकाबाईच्या कागद आणि बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची तान्ह्या पोळ्याच्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते आणि मग त्यांचे दहन होते. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. बाकाबाईच्या नवऱ्याने पण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याची सुद्धा मिरवणूक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या असं म्हणतात. अशाच नागपूरच्या वैभवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आणि एक विशेष परंपरा आहे तो म्हणजे हाडपक्या गणपती. हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती उत्सव आणि आजही ही परंपरा टिकून आहे. संपूर्ण भारतभर भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा होतो. नुकतीच या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. मात्र नागपुरातील गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. नागपूरकर भोसल्यांच्या वतीनं नागपुरातील महाल भागात असलेल्या मोठ्या राजवाड्यात दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या 236 वर्षापासून ही अनोखी परंपरा कायम आहे. पूर्व विदर्भातील भक्त या पितृपक्षातील गणेशोत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होतात. हाडपक्या गणपती ही नेमकी परंपरा काय आहे याविषयीच चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. याबरोबरच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. नागपूरचे राजे भोसले यांच्या राजवाड्यात तब्बल 250 वर्षापासून बाप्पांची स्थापना केली जात आहे. या बाप्पालाच मस्कऱ्या गणपती नावानं सुद्धा संबोधलं जातं. नवसाला पावणारा गणपती अशी सुद्धा याची प्रचिती येते. विदर्भात नागपूर व्यतिरिक्त वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा यासोबतच विदर्भात मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते. मराठा साम्राज्याची सीमा अटकपासून कटकपर्यंत होती हे आपण नेहमीच ऐकलं अथवा वाचलं असेल. त्यातील कटक जिंकणारे पराक्रमी घराणे म्हणजेच नागपूरचे नागपूरकर भोसले घराणे. याच घराण्यानं महाराष्ट्रातील वऱ्हाडपासून पश्चिम बंगाल, ओडिसा इत्यादीवर आक्रमण करून अन्यायाविरुद्ध समशेर उगारून मराठा साम्राज्याला बळ प्राप्त करून दिलं. याचबरोबर सेना साहेब सुभा हे मानाचं पद भूषवलं. त्याच नागपूरकर भोसल्यांच्या नागपुरातील महाल भागात मोठा राजवाडा आहे. या ठिकाणी दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा होतो. आता हाडपक्या गणेशोत्सवाची सुरुवात कधी झाली किंवा त्याची स्थापना कधी झाली तर नागपूर येथील महाल भागातील सिनियर भोसला पॅलेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मस्कऱ्या अर्थात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जात आहे. लढवय्ये राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणा बापू हे बंगालच्या स्वारीवर गेले होते असं म्हटलं जातं. तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचं विसर्जन झालं होतं. त्यामुळे बंगालवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी पितृपक्षात इसवी सन 1787 मध्ये चिमणा बापू यांनी हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासूनच या उत्सवाची परंपरा सुरू आहे. भोसले घराण्यात चिमणा बापूंनी 18 हाताची 21 फुटाची मूर्ती त्यावेळी स्थापन केली होती असं म्हटलं जातं. अनेक वर्ष याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु 2005 पासून मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आता 3.5 फुटाची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि चतुर्दशीला त्याचं विसर्जन होतं. दरवर्षी भोसलेवाड्यात हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. नागपूर जवळच असलेल्या रामटेक येथील अष्टादशभुजा गणपतीची प्रतिकृती पण याला म्हणता येईल. भारतातील एकमेवाद्वितीय अशीच मूर्ती येथे बघायला मिळते. 18 हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मिळच म्हणायला पाहिजे. पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती 18 हातांची आहे. देवांच्या 18 हातात पाश, अंकुश, खडवांग, त्रिशूल, जपमाळ अशी विविध आयुधे दाखविली आहेत. नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचं हेच वेगळेपण आजही टिकून आहे.
राजे भोसले यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा परंपरांची सुरुवात नागपुरात झाली. भाद्रपद गणपती उत्सव त्यातीलच हा होय असं म्हणतात. दरवर्षी गौरी गणपती उत्सव नियमितपणे नागपुरात साजरा होत असत. इसवी सन 1755 मध्ये नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणा बापू हे बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना कुडाचारी गणपतीचं विसर्जन झालं होतं. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाही. त्यावेळी राजपुरोहित आणि अन्य विद्वानांसोबत चर्चा करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थीला म्हणजेच भाद्रपद संकष्टी चतुर्थीला गणपती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं गेलं आणि त्याचसोबत बंगालवर ऐतिहासिक विजय मिळवण्याचा आनंद उत्सव सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचं ठरवलं गेलं. असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनी ह्याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचं ठरवलं. चिमणा बापू यांनी सुरू केलेल्या या उत्सवात लोककलांना प्राधान्य दिलं जात होतं. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात खडी गंमत, लावण्या, भजन, पोवाडे यांसारखे विविध लोककला प्रकार सादर केले जात होते. आजही ती परंपरा सुरू असली तरी स्वरूप मात्र बदलले. लोककलांच्या कार्यक्रमाची जागा सुगम संगीत, हास्य कल्लोळ, जागरण, आनंद मेळावा आणि तत्सम कार्यक्रमांनी घेतले. सार्वजनिक गणेशोत्सवासारखेच या गणेशोत्सवाचे स्वरूप असले तरी त्याचं वेगळंपण, त्याची प्राणप्रतिष्ठा ही पितृपक्षात होणं एवढंच आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तुलनेत या उत्सवाची व्याप्ती कमी असते. पारंपरिक गणेशोत्सव आटोपल्यानंतर पितृपक्षातील चतुर्थी तिथीला नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी हाडपक या गणपतीची स्थापना केली जाते. भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा झाल्यावर पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षाला विदर्भात हाडपक असं म्हणतात. या काळात या गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असल्यानं या गणपतीला सुद्धा भोसले काळापासूनच हडपक्या गणपती असं संबोधलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात मनोरंजनासाठी लोककला म्हणजेच खडी गंमत सादर केली जाते. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे अशी आजही भक्तांना प्रचिती येते असा दावा राजवाड्यातून करण्यात येतो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.